आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेने माणुसकीचा अनोखा संदेश देत शेकडो गरजू नागरिकांना फराळाचे वाटप केले. भुकेलेल्याच्या पोटी अन्नाचा घास म्हणजे खरी देवपूजा या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक निराधार रुग्ण आणि गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल पांडुरंगाच्या प्रतिमेच्या पूजनाने भक्तिमय वातावरणात झाली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, उद्योगपती महेश भंडारी, उद्योजक ओमप्रकाश दरक, प्रांजली मोहीकर तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, शिवानंद नागणसुरे यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण, नातेवाईक, कुष्ठरोग वसाहतीतील नागरिक, झोपडपट्टी परिसरातील निराधार ज्येष्ठ नागरिक, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या गरजू बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून आस्था रोटी बँक वर्षातील 365 दिवस गोरगरीब, निराधार आणि उपाशी गरजूंना मोफत अन्नदानाचे कार्य करत आहे. विठ्ठल मंदिरातच नाही तर उपाशी माणसाच्या डोळ्यातही दिसतो हा संदेश देत स्वयंसेवकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी एकही गरजू उपाशी राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमातून अन्नदान आणि माणुसकीची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आज आषाढी एकादशी निमित्त सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय बी ब्लॉक येथे आस्था रोटी बँकेतर्फे त्याचे विजय संचुरे आणि मित्र परिवार इथं दररोज अन्न वाटप करत असतात. पण आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं फराळाचं मोठ्या प्रमाणावरती वाटप त्यांनी आयोजित केलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरंच त्यांचं अभिनंदन करतो, कारण सर्वश्रेष्ठ अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा एकादशी असो, कुठलाही सण असो, हे विजय संचुरे आणि आस्था रोटी बँकवाले सर्व त्यांचे मित्रपरिवार हे प्रत्येक सण, प्रत्येक दिवस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात, त्यांचे नातेवाईक येतात, त्या सर्वांच्या सेवेमध्ये घालवतात. हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनाची बाब आहे. आणि त्यांच्याविषयी किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि मी एवढं सांगू इच्छितो की काही वेळ ज्या वेळेला तुम्हाला आमच्याकडून काही लागेल सहकार्य, त्याच्या सहकार्यासाठी मी स्वतः तुमच्याबरोबर राहील. धन्यवाद. आपल्याकडून अशीच सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आस्था रोटी, त्याचं नावच आस्था आहे, आणि अन्नसेवा, सेवा से चित्त की शुद्धि होती है असं म्हणतात. सेवा से चित्त की शुद्धि होती है. विजय चिंचुरे आणि त्यांचा पूर्ण परिवार जो आहे, आज आमचे भोसले साहेब आहेत, आमचे राजाभाऊ आहेत, या लोकांनी आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्याचं एक खूप चांगलं उदाहरण अन्नदान सेवेनी घडवलेलं आहे. विजय चिंचोले डब्ल्यूडी कॉलेजमध्ये मी बघितले त्याला, मी जेव्हा काम करत होतो त्या कॉलेजमध्ये तेव्हापासून बघतो विजयला. तो तिथेही सेवाच करतो आणि इथेही खूप मोठी सेवा करतोय. तर अशी आषाढी एकादशीच्या निमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉकमध्ये भुकेलेल्या माणसामध्ये पोटामध्ये अन्न देणं हे सर्वात उत्कृष्ट काम आहे जगामध्ये. सर्वश्रेष्ठ दान कुठलं असेल तर अन्नदान आहे. आपल्या इथं हजारो संत मंत होऊन गेले. प्रत्येकाचं म्हणत तेच आहे की प्रत्येका ठिकाणी भंडारा, लंगर, भोजनालय हे चालू असतात. अक्कलकोट असो, तुळजापूर असो, पंढरपूर असो, सगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असतेच. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान है. पिढी को कण और हत्ती को मन और देने वाला पांडुरंग है. तो ऐसे पांडुरंग एकादशी के दिन आमचा विकेट आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन ते सगळं केलं, मन भरून आलं, खूप आनंद वाटला. या सेवेमध्ये याच्या पुढेही कोणाला काही मदत लागली तर आम्ही करण्यास तयार आहोत. आणि फक्त मी एकटाच नाही तर मोठा ग्रुप आहे आमचा सगळ्यांचा. मी सगळ्यांना आव्हानही करतो की अन्नदान सेवेमध्ये सर्वांनी भरपूर मदत करावी, जेणेकरून भुकेलेच्या तोंडी दोन घास जातील. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सर्वांना नमस्कार आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आस्था रोटी बँकेतर्फे या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त सर्व पेशंटचे जे काही नातेवाईक आहेत
त्यांच्यासाठी या ठिकाणी फराळ वाटपाचा एक अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मला बोलवलं. याकरता छंजुरे सरांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानते. आणि आम्ही सरांचे नेहमीच रोज व्हिडिओ बघत असतो. अतिशय उत्तम त्यांचे कार्य आहे की एखाद्याला भुकेल्याला पोटाला अन्न देणं याच्यापेक्षा महान कार्य नक्कीच कुठलं नाही आहे. आणि असं महान कार्य अनेक वर्षांपासून आणि दररोज न चुकता सर हे करत आहेत. आणि मी सर्वांना नक्की विनंती करेन की तुमच्या इकडे कधी वाढदिवस असेल, लग्न कार्य असेल किंवा कोणाच्याही आनंदामध्ये तुम्ही या आस्था रोटीमध्ये तुम्ही नक्की या आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. आणि आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे गोरगरीब या ठिकाणी जे गरजू आहेत त्यांना या ठिकाणी आपण फराळ वाटप करून त्यांच्यामध्येच आज साक्षात विठ्ठल बघितले आणि त्यांच्यामध्ये साक्षात रुक्मिणी सुद्धा बघितलेली आहे. तर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन पंढरपूरच आज या ठिकाणी अख्खं पंढरीच्या ठिकाणी आल्याचं आम्हाला भास होत आहे. आणि वेगळं कुठे जाण्याची गरज नाही असे मला वाटतं. तर पंढरीत सरांनी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि त्या पंढरीच्या तिथे आज फराळ वाटप करण्याचा आम्हाला योग आलेला आहे. त्याकरता खूप छान हा योग आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि हा उपक्रम सतत चालू राहील आणि आम्ही सुद्धा राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनतर्फे याच्यामध्ये नक्की आम्ही योगदान देत राहू. जय हिंद, जय भारत. तुम्हाला नमस्कार करते. तुम्ही या कार्यक्रमाला मला बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल तुमचे आभारी आहे. आस्था रोटी क्लबमध्ये तुम्ही नेहमीच असे कार्य करता की गोरगरिबांसाठी अन्नदान, गरजू लोकांसाठी जे काही तुम्ही हे करता ते बघून मला खूप आनंद झाला. बरं का, मी आत्ताच म्हणजे पहिल्यांदाच कार्यक्रमाला आले, पण असं नाही वाटलं की मी पहिल्याच कार्यक्रमाला आले, म्हणजे खूप दिवसापासून येते असं मला वाटतं. हे तुमचं उत्तम कार्य नेहमीच चालत राहो. जेव्हा आम्हाला काय सांगाल तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. बस तुझ